राईट टर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर दालन. सामोरे जाईल तो रोहित. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. सकाळच्या सत्रातील पहिला चेंडू स्क्वेअर स्वरूपाच्या रूपात एक धाव वर्जित केली जाईल. वाईट चेंडू हाताळला जातोय. दालन यांच्या माध्यमातून फ्रंटलाईन गोलंदाज एक जिम्मेदारी, एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि चांगली लेंथ लाईन मेंटेन करणं खूप गरजेचं. अतिशय सुरेख कट शॉट खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव वर्जित केली जाईल. चीनू चेंडूला फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. धावसंख्या दोनवर जाऊन स्थिर राहताना आपण बघतोय रब चषकामध्ये सुरेख फलंदाजी कीर्तेश खरत यांच्या माध्यमातून कालचा संपूर्ण दिवस मात्र पालघरच्या सर्व खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत रब चषकामध्ये अजिंक्यपद पटकावला. प्रथम पारितोषिकाचा सन्मान मात्र पालघर उर्वी 11 मिळवतोय. बघूया पुढचा चेंडू. ओहो हो, वेगवान मारा चेंडू पडल्यानंतर पूर्णतः वेट करतोय दिनेश सुतार. यावेळेला मात्र पूर्णतः प्रेशर मध्ये दिसतोय कारण सुरेख निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू ची सांगता दालन यांच्या माध्यमातून होते. सकाळच्या सत्रातील पहिला सामना, पहिलं षटक हाताळलं जात आहे. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही हात समांतर रेषेमध्ये दाखवत हा स्वेर चेंडूचे संकेत देताना धावसंख्या 1 पुढे सरकते. 3 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख नियोजन, अप्रतिम आयोजन बघायला मिळते. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. दालन मात्र सुतार यांच्या सुरेख फुटवर्कला ओळखतोय आणि त्याच पद्धतीने मात्र आपल्या पिचिंग मध्ये परिवर्तन करतोय. रिलीज खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये सुयश प्राप्त करताना चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आणि त्यानंतर त्यांचा थरार उपभोगण्यासाठी मात्र तमाम क्रीडा रसिक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. यावेळेला पुनश्च शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च निर्धाव चेंडू. दालन याने मात्र एक लेंथ लाईन पकडले ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग करत चेंडू थोडासा बाहेर वळवतोय आणि खऱ्या अर्थाने मात्र मला का फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी आणले कारण गुणवत्ता कौशल्य माझ्याकडे आहे आणि ते मी दाखवणार. थोडीशी इंजरी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते, आपण बघू शकाल. विश्वास. अतिशय दर्जेदार टुर्नामेंट्स आणि कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं की पालघर डहाणूचं टेनिस क्रिकेट खूप पुढे गेलंय. आज संपूर्ण महाराष्ट्राने किंवा संपूर्ण टेनिस विश्वाने दखल घ्यावी असे होतकरू खेळाडू आज आपल्या पालघर डहाणूमध्ये तयार होतात. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय मॅचेस म्हणजे आंतरराष्ट्रीय टेनिस क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेत आहेत आणि त्याचं खरं कारण आहे या विभागातील ज्या स्पर्धा आपण आयोजित करतो त्यामध्ये असलेली गुणवत्ता, त्यामधले असलेलं कौशल्य आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेलं खूप चांगलं कार्य हे नक्कीच त्यांना परदेशात सुद्धा खेळण्याची संधी मिळते. आणि हा गौरव आहे पालघर डहाणू तालुका क्रिकेट खेळाडूंचा आणि त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंचं खरोखर मी अभिनंदन करेन कारण येणाऱ्या काही काळामध्ये असेच अनेक खेळाडू तयार होतील आणि आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव, पालघर तालुक्याचं नाव मात्र सातत्याने पुढे राहील या स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अशी गौरवशाली कामगिरी करणाऱ्या तमाम खेळाडूंचं खरोखर पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून मी अभिनंदन करतोय आणि दालन यांच्या गोलंदाजीचं कौतुक मात्र केलं जाईल. सुरेख गोलंदाजी. ओहो, इनसाइड आउट शॉट. टायमिंग फक्त केलंय. चेंडू मात्र चेंडूच्या खाली सरळ साधा सोपा झेल मात्र सोडला जातोय आणि दिनेश याला संधी मिळते. बघू एक जीवनदान, एक लाईफलाईन मात्र भेटते आणि या लाईफलाईनचा फायदा, संधी कशा पद्धतीने घेईल दिनेश हे बघणं खूप गरजेचं आहे. मोहपाडाचा स्टार खेळाडू आहे दिनेश. बघूया रोहित ऑन स्ट्राइक. या वेळेला मात्र रिव्हर्स पोल बघायला मिळतोय. चेंडू मात्र सरळ जाईल. पंच संकेत देताना 6 धावांसाठी या षटकाची सांगता
षटकाराने करताना रोहित खुताडे मात्र आपला ब्रँडेड सिक्सर दाखवतोय आणि पंच या ठिकाणी चौकार घोषित करताय. तर धावसंख्या 4 फ्लाय होताना 8 धावा धावफळकावर. अतिशय सुरेख रिव्हर्स पूल बघायला मिळतोय. हल्लीच्या आधुनिक क्रिकेटमध्ये मात्र फलंदाज खूप चांगली स्ट्रोक इम्प्रूव्ह करताना दिसतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र सातत्यपूर्ण कामगिरी किंवा तुमच्याकडे क्वालिटी असणं गरज आहे आणि ही क्वालिटी ज्या वेळेला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखवतात, आत्मसात करतात, प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करतात, त्यावेळेला मात्र तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार खेळ करत असतात. या ठिकाणी आपण बघतोय उत्तम दर्जाची फलंदाजी, रिव्हर्स पूलचा सुरेख फटका, 4 धावा अर्जित, तदनंतर षटक संपलंय. 8 धावा ऑन द बोर्ड लागताना मात्र आपलं फाउंडेशन पायाबंदी करण्याचा प्रयत्न मोहपाडा बॉईज संघाने खूप चांगल्या पद्धतीने केलाय मी असं म्हणेन. कारण 6 चेंडू 8 धावा विदाऊट लॉस, खूप चांगली सुरुवात आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मात्र आक्रमकता, संयम यांचं सुरेख मिश्रण बघत तमाम क्रीडा रसिकांना चांगला खेळ दाखवत आपली जी गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या टुर्नामेंटच्या माध्यमातून मात्र मी बघू शकाल. वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित सुरेख टुर्नामेंट्स आणि नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन की सॅनिटायझरचा तुम्ही वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा, स्वच्छ हात धुवा, आपली इम्युनिटी पॉवर वाढवा आणि कोरोनासारख्या आजारावरती मात्र आपण नियंत्रण मिळवा. ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर कीर्तेश, टेनिस क्रिकेट विश्वातील एक अजूनही दमदार नाव, कालच्या सत्रातलं एक यशस्वी फलंदाज म्हणून उभारी मिळालेला हा खेळाडू. साईकटा बिरवाडी संघामधून बिरवाडी संघाचा हुकमी एक्का असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक मोठ्या स्पर्धांचा अनुभव आणि त्यानंतर मात्र या सुरेख टुर्नामेंट्समध्ये खेळण्याचा त्याचा पहिला दिवस. बघूया, एका बाजूने दिनेश आहे, चांगला हार्ड हिटर फलंदाज म्हणून वर्णी लागते मोहपाडा बॉईज संघामध्ये दिनेश सुतार. यावेळेला मिस टाइम झालाय. जब्बीर यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना पहिला विकेट परतीच्या मार्गावरती तंबूच्या आसऱ्याला फिरताना नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. मीन लेफ्ट हँड फलंदाज म्हणून कॅप्टन्स यावेळेला मात्र प्रमोट करताना दिसतात. मीन यांना एक आक्रमक फलंदाज अशी मीन यांची खाती आहे, इज नो डाऊट. परंतु जसं आम्ही नेहमी म्हणतो की टुर्नामेंट्स नवीन असते, सामना नवीन असतो, गोलंदाज नवीन असते, खेळपट्टी नवीन असते आणि वातावरण क्लायमेट थोडंसं नवीन असताना यावेळेला मात्र क्रिकेट विषयक ॲटमॉस्फेरिक वातावरण तुम्हाला निर्माण करावं लागेल, चांगले स्ट्रोक तुम्हाला खेळावं लागेल आणि त्यासाठी मात्र तुमची मानसिकता, तुमचा आत्मविश्वास हा खूप गरजेचा असतो. मित्रांनो, आत्मविश्वास म्हणजे नक्की काय असतो तर तुमची मनाची स्थिरता असते आणि जी मनाची स्थिरता जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळवली तर मात्र तुम्ही त्यावेळेला यशस्वी होत असतात. बघूया, पहिल्या चेंडूवरती मात्र या वेळेला मात्र ब्लॉकचा मारा बघायला मिळतोय. चेंडू जातोय गली रिझनला. पंच लेग बायचे संकेत देताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 9 धावा असताना मात्र दिनेश सुतार डगआउट मध्ये येऊन बसतोय. नवीन फलंदाज मीन लेफ्ट हँड फलंदाज आहे, कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्या दोन्ही संघाचे संघनायक. मीन ऑन स्ट्राईक. एक गरज असेल चांगली स्टार्टची, गरज असेल आक्रमकता, गरज असेल संयम यांच्या मिश्रणाची आणि ती खूप गरजेचं आहे. बघूया, मीन मोहपाडा बॉईज संघाचा हिस्सा बनताना मात्र आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी कशी फलंदाजी करेल. समोर कीर्तेश. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, कव्हरला मात्र एक्झिक्यूट केलाय, चांगल्या पद्धतीने मात्र फील्ड केलं जात आहे. निर्धाव चेंडू, चांगल्या पद्धतीने सातत्य बघायला मिळते कीर्तेश यांच्या गोलंदाजीमध्ये. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये मात्र परिवर्तन केलं जात आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग, त्यानंतर मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस च्याला आपण म्हणतो आणि तशा पद्धतीने एक यशस्वी असा चेंडू म्हणता येईल.
पुनश्च निर्धाव चेंडू आणि किपिंग अतिशय सुरेख विश्वास यांच्या माध्यमातून बघायला मिळते. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, चेंडूवरती मात्र बोटी फिरवली जात आहेत. मीन यांच्यावरती मात्र पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित केलं जाते. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा मानस. पुनश्च निर्धाव चेंडू, षटक संपलाय. सलग 4 चेंडू निर्धाव, 1 विकेट आणि एक कीर्तेश मात्र आजच्या दिवसातील मॅडन षटक हाताळताना मॅडन ओव्हर हाताळतोय. अतिशय सुरेख अप्रतिम गुणवत्ता आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की फलंदाजांना अक्षरशः सबजुगेट केलेला आहे. आपलं प्रेशर आहे तो कन्सॉलिडेट केलेला आहे. बघूया सातत्यपूर्ण कामगिरी. आणि आता मात्र मोहपाडा बॉईज संघाच्या खेम्यामध्ये थोडंसं प्रेशर वाढलं असेल आणि हे प्रेशर जर कमी करायचं असेल, उत्साहाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर मात्र काय केलं पाहिजे हे मात्र फलंदाज नक्कीच जाणतायत. आणि तशा पद्धतीचे मात्र इन्स्पायरिंग परफॉर्मन्स ज्याला म्हणतो, उत्साह देणारं वातावरण, क्लायमेट मात्र निर्माण केलं जाईल का? गोलंदाजी मार्कवर येतोय समीर. उंचपुरा असा गोलंदाज आपण बघतोय समीर. जर 3-4 दिवसामध्ये आपण क्लायमेट जर बघितलं, हवा खूप वेगाने वाहताना दिसतंय. कारण तामिळनाडूच्या किनाऱ्यावरती आपण बघतोय की निवार सायक्लोन वादळ मात्र शांत झालंय आणि त्याचे थोडेसे पडसाद का होईना मात्र आपल्याला बघायला मिळतात. खूप वेगाने वाहणारी हवा लेफ्ट हँड फलंदाजासाठी सुटेबल एअर फॅक्टर. त्यानंतर मात्र चांगली कामगिरी सातत्यपूर्ण बघायला मिळते लेफ्ट हँड फलंदाजाकडनं. सामोर जाईल तो रोहित. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, वेगवान मारा बघायला मिळतो. गुडलँड वरती चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येतोय. सकाळच्या सत्रामध्ये बिरवाडी संघ नाणेफेक जिंकतोय, डिसिजन घेतोय की फील्ड करणार आणि त्यानंतर मात्र सर्व काही त्यांच्या बाजूने होताना आपण बघतोय. हा मात्र मिडॉन मध्ये अतिशय सुरेखरित्या झेल बघायला मिळतो डीप मिडॉनला. रोहित यांची खेळी संपुष्टात. दुसरा विकेट बॅक टू पवेलियन कडे. नवीन फलंदाज जाईल कौशिक. धावसंख्या आहे ती 9. दुसऱ्या गड्याचं पतन. समीर मात्र खूप चांगली कामगिरी करताना कीर्तेश यांच्या पावलावरती पाऊल ठेवत मात्र लेंथ लाईनला मेंटेन करण्याची जिम्मेदारी अविरतपणे चालू ठेवतोय. न्यू बॅट्समन कौशिक येतोय. एक मात्र रिव्हर्स पुलचा फटका आपण बघितला रोहित यांच्या माध्यमातून जो चौकार गेला होता. अजूनपर्यंत ह्या इनिंग मध्ये 14 चेंडू हाताळ्यात 2 विकेट गेलेले आहेत आणि अवघ्या 9 धावा धावफलकावर कुठेतरी थोडासा बॅकफुट वरती आहे मोहपाडा बॉईज संघ. आणि मोहपाडा बॉईज संघाला मात्र बॅकफुट वरून जर फ्रंट फुट वरती यायचं असेल तर मात्र चांगली खेळी, चांगले स्ट्रोक, चांगलं सातत्यपूर्ण सिंगल डबल कॉन्सन्ट्रेट करणं हे गरजेचं आहे. आणि ते मात्र मीन यांच्या मोमेंटम नंतर आपल्याला बघायला मिळू शकतं. बघूया मीन. अतिशय सुरेख चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला एक्झिक्यूट केलाय. एक धाव परिपूर्ण होईल. डबल फिगर 10 धावा धावफलकावर. याच्यानंतर होणारा सामना आहे सावली 11 टेंबुडी वर्सेस आझाद केलवा. नेक्स्ट मॅच आझाद केलवा वर्सेस सावली 11 टेंबुडे. अतिशय सुरेख बाउन्स चांगला बघायला मिळतोय. कौशिक मात्र ह्या चेंडूला पॉइंट रिझनला खेळण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडू
अतिशय सुरेख क्लास गोलंदाजी सायकता बिरवाडी संघाकडनं. प्रत्येक गोलंदाज चांगली कामगिरी करताना. पूल करण्याचा प्रयत्न आहे. शॉटॉन पूल बघायला मिळतो. चेंडू जातो मिड ऑन मध्ये. एक धाव वर्जित केली जाईल. कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 11 धावा धावफळकावर. 11 ऑन द बोर्ड. आणि ज्या पद्धतीने हवा मैदानाच्या आतमध्ये वाहते आपण बघू शकाल. खूप वेगाने हवा वाहते. गोलंदाजीसाठी थोडस प्रेशर असू शकतं कारण चेंडू चांगला रिलीज करणं. वेळेला मात्र पुनश्च एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मीन यांच्या बॅटला मात्र बायचे संकेत दिले जात आहेत. फळी आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. तिसरं षटक सुद्धा या ठिकाणी संपते. धावसंख्या बघायला मिळेल ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. 4 ची सरासरी आपण बघू शकाल. आणि याच पद्धतीने जर मोहपाडा बॉईज संघ पुढे जातोय तर प्रोजेक्टेड स्कोर 20 रन होऊ शकतोय. बघूया. 12 चेंडूंचा खेळ आहे. 3 षटकामध्ये जे गमावलंय ते 2 षटकामध्ये सुद्धा कमवू शकतायत. हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं जर तुमच्याकडे तुमचा आत्मविश्वास असेल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल. मीन मात्र स्ट्राइक इन कडे असेल. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज अजूनही स्ट्राइक वरती आहेत. एक छोटी सी उम्मीद जिसे कहते हैं ना, उस उम्मीद को दिखाने की आवश्यकता. कीर्तेश गोलंदाजी मार्कवर. सामोरे जाईल तो मीन. यावेळेला मात्र मिस टाइम होतोय. कीर्तेश मात्र चेंडू खाली आणि यावेळेला मात्र सुरेख झेल. मीनला यावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन. सकाळच्या सत्रात मात्र प्रथम फलंदाजी करताना दडपणाखाली आहे मोहपाडा संघ असं मी म्हणेन. कारण कुठल्याही प्रकारचं सिंगल डबल स्टार्ट करणं किंवा मॅचला स्टार्ट करणं, मॅचला ऑन करणं ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी जेव्हा होऊ शकतात ज्यावेळेला चेंडू आणि फळीमध्ये तुमचा संपर्क होईल. परंतु मोठे फटके जर मारण्याचा प्रयत्न केला, असफल झाले तर मात्र पूर्णतः प्रेशर. पुन्हा सेमिस टाइम स्ट्रोक. नवीन फलंदाज ते स्वप्नील. तेरा धावा धावफलकावर. बघूया. स्वप्नील ऑन स्ट्राइक. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. मात्र सरळ हातामध्ये जाऊन विकेटचं पतन. स्वप्नील सुद्धा येतोय बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन विजय. कीर्तेश तयार. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. सातत्यपूर्ण चांगली पिचिंग. फलंदाजावरती प्रेशर. 10 चेंडू हाताळल्यात आणि अवघी 1 धाव. यावेळेला मात्र लाभ केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये विसावताना बघूया आणि सरळ जाईल चेतन यांच्या हातामध्ये. कौशिक सुद्धा या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन
हितेश, 11 चेंडू हाताळल्या, 4 विकेट आणि अवघी 1 धाव. कीर्तेश मात्र गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी करताना बघूया. कीर्तेश अप्रतिम षटक साईकता बिरवाडी संघाकडनं आणि पूर्णतः प्रेशर मध्ये असेल या वेळेला मात्र मोहपाडा बॉईज संघ दडपणाखाली खेळताना. बीचे ऑन स्ट्राईक, वेळा सुद्धा वेगवान चेंडू. बघूया 1 धाव वर्जित केली जाईल. बायचे संकेत दिले जात आहेत. दोन षटक हाताळ्यात कीर्तेशाने. अवघी 1 धाव, 4 विकेट त्यांच्या नावावरती आहेत. 11 डॉट चेंडू टाकण्याचा एक विक्रम मी म्हणेन ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येतोय. कीर्तिमान आपल्या नावावरती नोंदवला जातोय. कीर्तेशांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट टुर्नामेंट. सर्वांना आम्ही या टुर्नामेंटच्या माध्यमातून विनंती करतोय की सोशल डिस्टन्सिंगचा तुम्ही वापर करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, आपली इम्युनिटी पॉवर वाढवा आणि कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवा, आपल्याला सक्षम सशक्त बनवा. चीनू गोलंदाजी मार्कॉन लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी यावेळेला मात्र फलंदाज असेल आणि हाणामारी मात्र करावी लागेल. हा अतिशय सुरेख लेग ब्रेक. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट चीनू यांच्या नावावरती नोंदवला जातोय. पूर्णतः नाराज केलं सकाळच्या सत्रामध्ये मोहपाडा बॉईज संघाच्या फलंदाजाने. एकतर्फा होणारा सामना असं संकेत मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2-3 चौकार षटकार आले तर गोलंदाजाला मात्र थोडासा मानसिक आधार मिळेल ज्या वेळेला ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी जातील आणि चांगली गोलंदाजी हाताळू शकतायत. कारण नेहमी आपण ऐकतो बोलतो की क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे, परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला धावा असणं गरजेचं. धावा डिफेंड करण्यासाठी मात्र एक मानसिकता असायला हवी. अवघ्या स्कोर कार्डवरती धावा आहेत ते 14 आणि विकेट गेलेले आहेत ते 6. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. न्यू बॅट्समॅन आपण बघतोय मयूर. मयूर ऑन स्ट्राईक. समोर जाईल तो लेफ्ट हँड गोलंदाज चिनू. एक उंच पुरा असा गोलंदाज, अनुभव खूप चांगला, एक यंगस्टर आहे. हा सुद्धा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. पूर्णतः प्रेशर मध्ये, पूर्णतः कंट्रोल मध्ये सामना ठेवला पहिल्या चेंडूपासून साईकता बिरवाडी संघाने. शफल होऊन थोडासा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जाईल बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला. समीर चेंडूला फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा. मला वाटते धावसंख्या 2 ने फ्लाय होताना 16 धावा ऑन द बोर्ड. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर. बघूया मयूर. या वेळेला मात्र फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि विश्वास मात्र आपल्या सुरेख कामगिरीने एष्टिचित करतोय तो मयूरला आणि परतीचं तिकीट देत तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. न्यू बॅट्समन आपण बघतोय अक्षय. या षटकातील 5वा चेंडू खेळण्यासाठी जातोय. 16 धावा धावफलकावर. आझाद केलवा वर्सेस सावल 11 टेंबोरे. संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय समालोचन कार्यासमोर या. जर दोन्ही संघनायक वेळेवरती आले नाही तर षटकामध्ये कपात केली जाईल याची नोंद घ्या. आजच्या दिवसामध्ये
एक सामना सेमीफायनल एक्स्ट्रा असेल याची नोंद घ्या, कारण उद्याचा व्यस्त दिवस असेल. चांगले 6-6 षटक होणं गरजेचं आहे. त्यासाठी मात्र आजच्या दिवशी एक सेमीफायनल संघ निघेल. म्हणून दोन्ही संघांक नेक्स्ट मॅच. अतिशय सुरेख टॅप केलाय चेंडूला, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या 3 ने फ्लाय होते. 20 धावा ऑन द बोर्ड. 21 धावांचं टार्गेट आहे. सावली 11 टेंबोडे वर्सेस आझाद केळवा संगणक. एकवीस धावांचं लक्ष्य निर्धारित केलंय. बघूया. चला ओपनिंग पेअर प्लीज ऐकता बिरवाडी. 30 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अप्रतिम टुर्नामेंट वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेट टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंट मध्ये पहिला सामना मात्र कशा पद्धतीने 21 धावा वाचवल्या जातील. आझाद केळवा संगनायक या ठिकाणी आलेले आहेत. सावली 11 टेंबोडे संगनायक. चला नाणेफेकीसाठी या. वेळ फार महत्वाची आहे. वेळेचा सदुपयोग होणं गरजेचं आहे. विनंती असेल सावली 11 टेंबोडे संघाच्या संगनायकाला, प्लीज आपण या आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. अतिशय सुरेख मॅच आपण बघतोय. 21 धावांचा टार्गेट. चला विसायकता बिरवाडी. जब्बीर आणि चेतन. जब्बीर खान आणि चेतन अशी जोडी आपण बघतोय. एका बाजूने पालघर डहाणू. ज्या वेळेला अंडरआर्म क्रिकेट आपल्या समोर येतो त्यावेळेला मात्र त्या क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून जब्बीर खान यांना नेहमी पसंती मिळते. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. पॅराडाईज संघाकडनं नेहमी खेळतोय. एक अतिशय चांगल्या संघामधनं. आणि आपण बघतो या टुर्नामेंटसाठी मात्र फुलटॉस चेंडू आम्हाला स्पॉन्सर केले आणि अल्पावधीतच खूप चांगल्या पद्धतीने क्रेज वाढले. या फुलटॉस चेंडूची आपण बघू शकाल. तर आपण फक्त फुलटॉस चेंडू आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही 3 दिवस लाईव्हच्या माध्यमातून हे सामने बघत असाल. आणि फुलटॉस चेंडूची क्रेज ज्या पद्धतीने वाढते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल?
पालघर ठिकाणी आमचं खेळण्याचं हे प्रथमच वर्ष आहे. आम्ही ऑनलाईन वगैरे बघतो, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं एक्सपिरियन्स घ्यायचा होता, म्हणून आम्ही ह्या साईडला टीम दिली. आणि आम्ही टेनिस आणि नेव्हिया बॉलवर खेळलेलो आहे, पण ह्या बॉलवर फर्स्ट टाईम इकडे खेळतो आहे. आमचा खेळण्याचा अनुभव ह्या बॉलवर नाही आहे, त्याच्यामुळे मी नक्की खेळाबद्दल काय सांगू शकत नाही. आणि आयोजन आणि नियोजनबद्दल तर चांगलं भव्य आयोजन बघायला मिळालं आहे आम्हाला इकडे. त्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. थँक्यू. आणि आता आपल्यासोबत जोडले जातील सावली इलेव्हन टेंबोडे संघाचे कर्णधार. कालचा प्रवास तुमचा खूप चांगला झाला. उर्वी इलेव्हन संघाने नाशिकमध्ये जे प्रथम पारितोषिक पटकावलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये खेळताना आणि तुम्ही अनेक ठिकाणी मोठ्या स्पर्धा खेळतायत, तर फुलटच बॉल आणि आयोजन आहे त्याबद्दल तुमचे 2 शब्द. फुलटॉस चेंडूवर खेळलेले आहेत. बॉल मस्त बॅटीने निघतोय. आता जी बुधवारपासून जी टुर्नामेंट झाली ती आम्ही बघतच आलेले आहेत. 40+ अबाव आणि सर्व टुर्नामेंट चांगल्या पार झालेल्या आहेत. आणि अशीच टुर्नामेंट पालघरमध्ये सर्व ठिकाणी हो हीच. तर बेस्ट ऑफ लक. एका बाजूने सावली इलेव्हन टेंबोडी संघ असेल, दुसऱ्या बाजूने आझाद केलवा असेल. नाणेफेकीचा कॉल आपण बघू शकाल सन्माननीय संदीपजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून केला जाईल. सावली इलेव्हन संघ कॉल करतोय. बघूया, नाणेफेक महत्वाची असेल. बोलण्याचा मान मात्र आझाद केलवा संघाला जातोय. हेड इज कॉल आणि टेल येतोय. काय डिसिजन असेल? शतरक्षण मात्र स्वीकारले सावली इलेव्हन टेंबोडी संघाने. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. धावसंख्या बघायला मिळते ती 11 धावा. तर युट्यूबच्या माध्यमातून चे क्रीडा रसिक वर्ग आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत. वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. बघूया, जब्बीर खान यावेळेला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र खूप वेगाने जातोय आणि ज्या पद्धतीने चेंडू खूप वेगाने गेला, क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र थोडंसं हास्य निर्माण झालंय, परंतु त्यांच्या जोराने सुद्धा लागलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. 21 धावांचं माफक आव्हान. यानंतर एक मोठा सामना आपल्या समोर येईल. सावली इलेव्हन टेंबोडी संघ, ज्याच्यामध्ये अनेक दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडू आपल्याला दिसतील ऍक्टिव्ह होताना, आणि त्याच्या अगेन्स्ट बघायला मिळेल आझाद केलवा विभागातील नामवंत खेळाडूंचा भरणा असलेला असा खेळाडू संघ आहे. आणि चांगली टफ फाईट नक्कीच बघायला मिळेल, कारण गेली अनेक वर्ष आझाद केलवा संघ सातत्यपूर्ण कामगिरी आपण बघतोय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट आज टेनिस क्रिकेट विश्वातील मोठे खेळाडू दिसतील. बघूया, जिंकण्यासाठी अवघ्या 9 धावांची गरज. न्यू बॉलर मयूर. गोलंदाजी मार्कवर मयूर येताना. इसके बाद में एक बड़ा मुकाबला, और जायज है यहाँ के जो भी क्रिकेट देखने वाले हैं जानते हैं कि किस तरह से सावली इलेवन टीम खेलती है क्रिकेट. पालघर जरूर नजरें हटाई थी, लेकिन गेंद को एग्जीक्यूट किया इस समय अलॉन्ग द कारपेट डीप मैदान में. जब तक गेंद को उठाया जाए, थ्रो किया जाए, सिंगल के सहारे इस समय संतुष्ट होते हुए जब्बीर खान. सामने मयूर. चेतन की बात करेंगे तो साई एकता बीरवाड़ी के हार्ड हिटर, मैच विनिंग परफॉर्मेंस देने वाले खिलाड़ी हैं मिस्टर चेतन. बल्ला अभी तक खामोश है, बड़ी स्ट्रोक के लिए जाने जाते. देखना इस समय किस तरह से खेलेंगे. बैकफुट पे गए इस समय, गेंद को एक्स्ट्रा कवर में खेल दिया. बढ़िया फील्डिंग वहां पर. सिंगल नहीं रुक पाएंगे. सिंगल के सहारे इस समय स्कोर आगे सरकता हुआ 14 रन ऑन द बोर्ड. क्रिकेट में कहते हैं कि जीत और हार तो दोस्तों निर्णायक क्षण रहता है, लेकिन मौका जब आपको मिले मैदान में, तब आपकी हुनर को दिखाओ, आप आपके इंटरनल स्किल को आप बाहर लाओ और कोशिश करो कि सबसे बेस्ट परफॉर्मेंस आप दे, उत्तम, जिसे कहते हैं कि अच्छा प्रयास करें आप. तैयार एक बार फिर मयूर.
ये गेंद बढ़िया गेंद थी, राइजिंग डिलीवरी जिसे कहते हैं, गिरने के बाद भी उछाल भी प्राप्त करते हुए और बल्लेबाज के हौसले को भी फास्ट करते हुए। लक्ष्य छोटा हो या बड़ा, निरंतरता आपके पास होनी चाहिए। तो इस समय जबीर के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत चौका, 4 रन से स्कोर फ्लाई होता हुआ 18 ऑन द बोर्ड। लक्ष्य से सिर्फ 3 कदम दूर और जीत की महक साइक्ता बिरवाड़ी टीम के खेमे में। देखना इस समय क्या बड़े स्ट्रोक के साथ में इस मैच को फिनिश करते हैं, जिस तरह से विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी बड़े स्ट्रोक के साथ में मैच को फिनिश करते जब्बीर खान क्या उसी तरह से गेंद को फिनिश करेंगे। जवाब हाँ में देना चाहते थे लेकिन मिस टाइम स्ट्रोक का कॉर्नर रीजन में लपके गए, विकेट का पतन और मैदान में अब जा रहे विश्वास, जिस स्फूर्ति के साथ में जा रहे हैं लग रहा है कि जरूर एंजॉय करके वापस आएंगे। और जब भी विश्वास की बात तो देखना इस समय विश्वास बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, विश्वास तैयार। तो देखना इस समय सिंगल रन जरूर मिलेगा। जैसे विश्वास मैदान में गए थे वो मैंने भी प्रेडिक्शन किया था, या फिर पहली गेंद के ऊपर रिवर्स जरूर खेलेंगे और मैच को खत्म करना चाहेंगे, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले पे नहीं आई। 19 रन स्कोर कार्ड पर, जीत की महक, उसका आनंद और डिलाइटफुल फेस, ये आकर्षण है कुछ पलों का साइक्ता बिरवाड़ी के खेमे में। तैयार रोहित, सामने विश्वास, समय जरूर एज लगती हुई थर्ड मैन रीजन में गेंद को पकड़ा गया, रन की कोई गुंजाइश नहीं। लक्ष्य अगर थोड़ा सा ज्यादा होता, 40-45 रन अगर होते तो मैच काफी बढ़िया हो सकती थी। विश्वासला जर स्ट्राईक आली आणि त्याने जर षटकार मारला तर मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु बॅड लक या वेळेला मात्र हार्ड लक मोहपाडा बॉईज आणि अभिनंदन साइक्ता बिरवाडी संघ